पंतप्रधान नरेंद्र मोदी केव्हा दाखल होतील आणि कसा त्यांचा हा पुढचा दौरा सुरू होणार आहे, कशा पद्धतीने लोकार्पण केलं जाणार? नक्कीच पंतप्रधान जे आहेत ते आयएनएस शिखरा इथे आल्यानंतर तिथून त्यांचा कॉन्वॉय जो आहे तो पूर्ण या संपूर्ण भाग जो आहे शिवडी असेल, नावाशिवा असेल किंवा हा संपूर्ण पट्टा जो आहे वाडी बंदरचा, तिथून त्यांचा संपूर्णपणे तो कॉन्वॉय येईल आणि वरती उड्डाण पूल. ॲक्च्युली आता पंतप्रधानांची मुवमेंट सुरू झालेली आहे, त्यामुळे कोणत्याही गाड्या ज्या आहेत त्या वरून सोडल्या जात नाही आहेत. सर्व ठिकाणी पूर्णपणे सुरक्षा म्हणून सगळ्या वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे आणि खालून जी आहे खालून देखील अगदी तुरळक प्रमाणामध्ये वाहतूक जी आहे ती सुरू आहे. पोलीस जे आहेत ते पूर्णपणे या ठिकाणी प्रत्येक आपण म्हटलं 50-50 फुटावर जरी आहेत तरी पोलीस आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा एंट्री पॉईंट आहे. आपण जो मधला पार्ट जर पाहिला ब्रिजच्या वरून ब्रिज आहे, म्हणजे एकावर एक ब्रिज जो आहे तिथं पुढे तिथूनही 2 मिनिटावरती पुढे जाऊन एंट्री पॉईंट आहे. तिथे कोणाही अधिकाऱ्या किंवा कर्मचाऱ्याला किंवा इतर ज्यांच्याकडे फक्त त्यांची नावं किंवा स्पेशली म्हणून म्हणजे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील त्यांनाच फक्त 10 ते 12 जणांना त्या ठिकाणी एंट्री दिलेली आहे आणि तेच फक्त नरेंद्र मोदी यांच्या सोबत असतील, सोबत म्हणजे काही अंतर ठेवून असतील. या पार्श्वभूमीवरती हा सगळा भाग जो आहे तो आपण जर पाहिला वरती शिवसेनेचा झेंडा लावलेला आहे, भाजपचा झेंडा लावलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस झेंडा लावलेला आहे. म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे या अशा पद्धतीनं शक्तीप्रदर्शन देखील या ठिकाणी केले गेले. हा संपूर्ण जो अटल सेतू आहे या अटल सेतूवरती त्या ठिकाणी 3 पक्षांचे झेंडे जे ते लावले गेलेले आहेत. पूर्णतः हा संपूर्ण भाग जो आहे तो खाली केला गेला आहे आणि त्याच सगळ्या गोष्टीतून जिथे फक्त पासेस आहेत किंवा लोकांनी पासेस अलाउड केलेले आहेत, SPGने किंवा पोलिसांनी पासेस अलाउड केले आहेत त्यांनाच फक्त सोडलं जाते. मागे लोकांची बघायची गर्दी जमते, पण सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस जे ते कोणाला इथे जमून देत नाही आहेत आणि थोडा घोळका जमला की लगेच पोलीस त्यांना बाहेर काढतात. कारण शेवटी सुरक्षेचा प्रश्न आहे. नरेंद्र मोदी हे आता एक जगप्रसिद्ध नेते झालेले आहेत आणि त्यांची सुरक्षा जी आहे ती महत्त्वाची आणि अशा भागामध्ये जर ते मुंबईमध्ये येत असतील तर त्यांची सगळी सुरक्षा जी आहे ती मुंबई पोलिसांच्या हातामध्ये असते. मुंबई पोलिसांनी 50-50 फुटावरती पूर्णपणे संपूर्ण वाडी बंदरचा पट्टा फ्रीवे असेल आणि या खालचा जो पट्टा आहे शिवडीचा या सगळ्या भागामध्ये पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात केले आहेत. मी पुन्हा दाखवतो कशा पद्धतीनं हे बघा, हे पोलीस आहेत. हा जो एंट्री पॉईंट जो आहे तो पूर्णपणे बंद. आपण पाहिलं तर इथून पुढे जाऊन जवळपास 2 ते 3 मिनिटं सर्व कर्मचारी जे मुख्य अधिकारी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि नवी मुंबई विमानतळ परिसरात आमचे लोकार्पण होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते. कशा प्रकारचं नियोजन आहे?